नमस्कार मंडळी, आपण आज बघणार आहे शिल्लक राहिलेल्या चपातीपासून बनवायचा आहे मस्तपैकी चटपटीत असा नाश्ता सकाळसाठी। मस्तपैकी 2 अंडी घेतलेली आहेत, ती छान अशी फोडून घेतलेली आहेत। त्यानंतर बारीक चिरलेली मिरची आहे, मिरची खूप तिखट नाही, नॉर्मली तिखट मिरची आहे। त्यानंतर एक छोटासा कांदा आहे, तो बारीक खूप चिरून घेतलेला आहे आणि तोही मूठभर कांदा घालायचा आहे, जास्त हवं असेल तर कमी करायचा। त्यानंतर हा बघा मॅगी मसाला मिळतो बाजारामध्ये, ती साधारण पाव चमचा मी मॅगी मसाला यामध्ये ॲड केलेला आहे। त्यानंतर मी त्यामध्ये घातलेलं आहे थोडंसं ऑरिगॅनो पावडर असते, जी पिझ्झा सीझनिंग म्हणून मिळते सुद्धा बाजारामध्ये, ते यामध्ये मी ॲड केलेलं आहे। छान थोडंसं हलवून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्या घरची चटणी आहे, जी लाल तिखट असते घरचं, ते यामध्ये घातलेलं आहे। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे, तुम्हाला जेवढं लागतं तेवढं मिठाचं प्रमाण तुम्ही ठेवायचं आहे, तेही यामध्ये मी ॲड केलेलं आहे। चाकूने किंवा चमच्याने छान असे मिक्सचर जीव एकत्र करून घ्यायचा आहे। चाकूचा वापर केल्याने काय होतं, अंडं छान असं फेटलं जातं। त्यानंतर एक पॅन गरम केलेला आहे, त्यामध्ये अंड्याचं मगाशी तयार केलेलं बॅटर आहे ते ओतलेलं आहे आणि पॅन जरा खालीवर करून छान असं फिरवून त्याला एक सगळीकडे फिरवून समान आकारामध्ये घेतलेलं आहे आणि कमी गॅसवर छान असं भाजून घेतलेलं आहे। त्यानंतर काय केलेलं आहे, जी शिल्लक राहिलेली चपाती असते ना, ती चपाती यामध्ये मी टाकलेलं आहे। थोडंसं कच्चं ठेवायचं आहे, जेणेकरून चपाती चिटकून बसले या टाईममध्ये। आणि हा कमी गॅसवर छान असं खरपूस भाजून घ्यायचा आहे, गॅस मोठा करायचा नाही आहे। बघा किती छान असं खरपूस भाजलेलं आहे एका बाजूने आणि सेम तसंच प्रोसेस आहे, चपाती ही पण कमी गॅसवर छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे। आणि बघा आपलं रेडी झालेले आहे आता हे छान असं अंडा रोल। आणि तुम्ही हे कशासोबत खायचं आहे, सॉससोबत खाल्लं तरी चालेल, मेयोनीज असेल तरी एक नंबर, चीज टाकून जरी खाल्लं तरी चालेल। मी एवढा हेवी नाश्ता कधी करत नाही, लाईटमध्ये काय केलं आहे, सिंपल अशी आपली नॉर्मली कोथिंबीर टाकलेली आहे आणि छान असा रोल करून घेतलेला आहे आणि हा रोल असाच मी खाणार आहे। कसा वाटला एग रोल कमेंट करून नक्की सांगा।